नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सर्वोदय कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, आज सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनलेली आहे। सेंद्रिय शेती काळाची गरज का बनली याविषयी आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार। प्राचीन काळापासून आपल्या पिढ्यानपिढ्या शेती ही केली जात होती, ती नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने केली जात होती। त्यामुळेच तर आज आपल्या पिढीला जेव्हा शेती मागच्या पिढ्यांनी स्वाधीन केली तेव्हा ती चांगल्या प्रतीची, चांगली सुपीकता असणारी, चांगला पोत असणारी जमीन आपल्याला दिली। परंतु पुढच्या पिढीला ती चांगली सुपीक जमीन, चांगला पोत असणारी जमीन, उपजाऊ आणि पीक येणारी जमीन, उत्पादन येणारी जमीन पुढच्या पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे। अति उत्पादनाच्या हव्यासापोटी, अति फायद्याच्या हव्यासापोटी आज आपण मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा, रासायनिक औषधांचा, रासायनिक खतांचा वापर वाढवलेला आहे। आणि हा वापर इतका वाढलेला आहे की त्याचे जमिनीवर परिणाम होत आहे, जमीन निर्जीव होत आहे। जमीन तर निर्जीव होत आहे, त्याबरोबर पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे आणि आपल्या मानवी आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम दिसून येत आहे। म्हणूनच आज आपल्याला सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणे खूप आवश्यक आहे। आज आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालेलो आहोत, परंतु जे अन्नधान्य उत्पादित करत आहोत ते अन्नधान्य किती चांगले आहे, त्यामध्ये रासायनिक अंश किती आहे, या गोष्टीचाही विचार करणे खूप आवश्यक आहे। आज आपल्या मानवी आरोग्यावर त्याचे मोठमोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम दिसून आहेत। आज तरुण पिढी हार्ट अटॅक सारख्या रोगाला बळी पडत आहे। आज आपल्याला शुगर सारख्या व्याधींनी ग्रासलेला आहे। प्रत्येक घरामध्ये आज कॅन्सर सारखा भयानक रोग पसरलेला दिसत आहे। म्हणूनच कुठेतरी विचार करणं खूप आवश्यक आहे। सेंद्रिय शेती करणे खूप गरजेचे आहे। सेंद्रिय शेती का करायची याविषयी विचार करणे खूप आवश्यक आहे। पूर्वी आपण योग्य पद्धतीने मशागत करून, पाण्याचा योग्य वापर करून त्या ठिकाणी जमिनीची उत्पादन घेत होतो, परंतु आज मशागतीसाठी बैलाच्या जागी ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि बैलानं मशागत करण्याऐवजी आपण आज मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा वापर करत आहोत। आणि या यांत्रिकीकरणाच्या वापरामुळेच आज आपल्या जमिनीची संरचना पूर्णपणे बिघडलेली आहे। जमिनीमध्ये पाणी मुरत नाही, जमिनी दगडासारख्या झालेल्या आहे आणि या मोठमोठ्या यांत्रिकीकरणाचा वापर करून आपण आज जमिनीची चिरफाड करत आहोत, त्या ठिकाणी जमिनीची पूर्ण वाट लावत आहोत। आज पाण्याचा अतिवापर, आपल्याला असं वाटते की पाणी जास्त दिले म्हणजे उत्पादन वाढते, परंतु शेतकरी बंधूंनो, आपण हा चुकीचा गैरसमज करून घेतलेला आहे। कोणतंही पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल तर त्याला वापसा परिस्थिती राखणे खूप आवश्यक आहे, तरच त्या पिकाचे उत्पादन चांगले येते। आपणाला पाण्याच्या सोयीसुविधा वाढल्या आहे, परंतु आपण त्या पाण्याचा अतिरेकी वापर करून जमिनीला कुठेतरी दगडासारखी घट्ट बनवत आहोत। या गोष्टीचाही विचार करणे खूप आवश्यक आहे। आज आपल्या जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे। म्हणूनच जमिनीची जलधारण शक्ती कमी झाल्यामुळे आज जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे। म्हणूनच शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या जमिनींचा जो पाण्याचा अतिरेकी वापर करत आहोत, त्यामुळे जमिनी खारवट, शारपट, चोपण बनून त्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येताना दिसून येत आहे। म्हणून त्या ठिकाणी आपण शेतीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी आवश्यकतेप्रमाणे वापरून त्या ठिकाणी उत्पादन घेणे खूप आवश्यक आहे। आज आपले उत्पादन जरी वाढले असेल तरी त्या प्रमाणामध्ये उत्पादनाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येत आहे। आज आपण एखाद्या पिकाचे उत्पादन घेत असताना त्या ठिकाणी त्या उत्पादनापैकी 33% खर्च हा आपला निविष्ठावर होत आहे, 33% खर्च हा मजुरीवर होत आहे आणि 33% उत्पादन हे आपल्या खिशामध्ये येत आहे। त्यामुळे आज आपल्या जमिनीची सुपीकता टिकवून, जमिनीचा पोत टिकवून, जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून त्या ठिकाणी उत्पादन घेणे खूप आवश्यक आहे। आपण आज उत्पादन वाढवू शकत नाही, परंतु जे काही उत्पादन घेत आहोत त्यासाठी येणारा खर्च कमी करून, त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी करून आपल्या उत्पादनामध्ये, एकूण उत्पन्नामध्ये आपण वाढ करू शकतो। म्हणून शेतकरी बांधवांनी सर्वांनी आपल्या उत्पादन खर्चावर
बचत करून त्या ठिकाणी आपले उत्पादन वाढविण्याचा एक पर्याय स्वीकारणे खूप आवश्यक आहे. आज आपण संकरित वाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो, त्यामुळे आपले उत्पादन नक्कीच वाढलेले आहे. परंतु हे संकरित वाण झटपट वाढणारे आणि जास्त उत्पादन देणारे असल्यामुळे आज आपल्या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे. आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे आणि याच संकरित वाणांच्या उत्पादनासाठी आपण रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत. त्यामुळे आपल्या जमिनीतील रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील जे आवश्यक जीवजंतू आहेत ते जीवजंतू आज जमिनीमध्ये शिल्लक राहिले नाहीत आणि त्यामुळे आपल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर निर्जीव होत आहे. आणि मागच्या 2-3 वर्षापासून आपण पाहत असाल, पीक कोणतंही असो त्या पिकावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा, मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून आला. याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आणि त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये जे काही आवश्यक जीवजंतू होता, जे काही आवश्यक संप्रेरक होती, जे जीवाणू होते, जे बुरशी होत्या ट्रायकोडर्मा सारख्या, त्या बुरशी मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आणि त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये जी काही रोगप्रतिकार क्षमता, जी किडींना प्रतिकार क्षमता करण्याची ताकद जमिनीमधून मिळत होती, ती ताकद आज कमी होताना दिसून येत आहे. म्हणून आपली पिकं मोठमोठ्या रोगांना, मोठ्या किडींना मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहे आणि त्या ठिकाणी आपल्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सेंद्रिय शेतीमध्ये फक्त सेंद्रिय खतांचाच वापर न करता त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करून त्या ठिकाणी आपण सेंद्रिय शेती करू शकतो. सेंद्रिय शेतीमध्ये आपण हिरवळीच्या खतांचा वापर करू शकतो, जीवाणू संवर्धकांचा वापर करू शकतो. त्या ठिकाणी आपण जे पूर्वी आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजोबांनी आपल्या मागच्या 2-3 पिढ्यामध्ये जी काही देशी वाणांची लागवड केली जात होती, त्या देशी वाणांची लागवड करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सेंद्रिय शेती करू शकतो. पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे. पिकांचे जे अवशेष असतात त्याचे आच्छादनासाठी, त्याचा सेंद्रिय खतांसाठी वापर करून त्यापासून सेंद्रिय खते तयार करणे खूप आवश्यक आहे. या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून आपण एकत्रितरित्या एक चांगल्या पद्धतीने नैसर्गिक शेती जी आपल्याला शाश्वत उत्पादनाकडे घेऊन जाईल आणि त्यामध्ये जमिनीचा कोणत्याही प्रकारचा सुपीकता कमी होणार नाही, जमिनीचा पोत बिघडणार नाही, अशा पद्धतीने आपण एक शाश्वत शेती करणे खूप आवश्यक आहे. पीक संरक्षणासाठी आपण रासायनिक कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत. तण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक तणनाशकांचा वापर करत आहोत आणि या सर्व गोष्टींचा वापर टाळून त्या ठिकाणी आपण एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन यासारख्या वेगळ्या पर्यायाचा वापर करून त्या ठिकाणी आपण किडींचे, रोगांचे नियंत्रण करू शकतो, तणांचे नियंत्रण करू शकतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये, रोग व्यवस्थापनामध्ये आपण यांत्रिक पद्धतीने किंवा मशागतीय पद्धतीने अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी आपण पूर्व मशागत, आंतरमशागत, पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धतीचा वापर करून सापळा पिकांची लागवड करून कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करू शकतो. त्याबरोबरच आपल्या शेतामध्ये सभोवताली उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या झाडांचा आपण पानांचा वापर करून त्या ठिकाणी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यासारखी नैसर्गिक कीटकनाशके तयार करून त्या ठिकाणी त्यांचा वापर करून आपण एक एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा मोठा पर्याय त्या ठिकाणी निर्माण करून आपण आपल्या उत्पादन खर्चामध्ये बचत करू शकतो. रासायनिक खत, कीटकनाशके यांचा अतिवापर करून पिकवलेले अन्नधान्य आपण खातो आणि तेच अन्नधान्य खात असताना आपल्या मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. कॅन्सरसारखा भयानक रोग हा आज प्रत्येक घरामध्ये दिसतो. त्याबरोबरच हार्ट अटॅक सारख्या आजाराचे प्रमाण आजच्या युवा पिढीमध्ये एवढे वाढलेले आहे की 25-30 वर्षाच्या युवकालाही किंवा युवा पिढीतील तरुणांना आज अटॅक सारखा रोग होतो आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. पिढ्यानपिढ्या आज आपल्या मागच्या पिढ्यामध्ये जर आपण शुगर सारख्या आजाराचे प्रमाण पाहिले तर ते खूप कमी होते, परंतु आज प्रत्येक माणसाला या शुगर सारख्या
आजाराने ग्रासलेले दिसत आहे. या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी आपण आज सेंद्रिय शेती करणे खूप आवश्यक आहे. एकंदरीत जमिनीचा पोत टिकवून, जमिनीची सुपीकता टिकवून, तिला उत्पादनक्षम ठेवून त्या ठिकाणी आपण आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी आज आपणाला एक सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज बनलेली आहे.